असा माहिती सिमेंटचा रोड होतो. आम्ही अशा ह्या 2 गाड्या घेऊन निघालोय. एक आहे यामाची FZ आणि ही एक आहे. या साहेबांनी आम्हाला VIP गेटने आणलं होतं. मला वाटलं की लगेच होय, पण ते नाही. इथे येऊन लाईनच लावायला लागली. बरोबर दिसतं दीपक? हां नक्की का? बघा मित्रांनो किती गर्दी आहे ती. आणि कारला लेणे कोरीव काम केलेलं आहे. आम्ही गेलो नाही आतमध्ये. रायडर हॅलो गाईज आणि नमस्कार मित्रांनो. आज आम्ही चाललो आहे एकविरा आईच्या दर्शनाला लोणावल्याला. मी पहिल्यांदाच चाललो आहे एवढं लॉंग ड्राईव्हला लांब. तर एकटा नाही, मी अजून तिघेजण मित्र आहेत, ते बघू शकतो तुम्ही. नमस्कार. आणि मी आता पहिलाच ब्लॉग बनवतो आहे, तर मला सपोर्ट करा तुम्ही थोडासा. बाकी सगळ्यांना मोठं केलं तसं मला पण मोठं करा अशी एक माझी इच्छा आहे. तर आता काय निवडीत आहे आम्ही, आता रात्रच आहे, तुम्हाला काय दिसणार नाही जास्त. जसं अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. असं दिसत उजेड पडेल तसं तुम्हाला मी दाखवतो पुढं. तब तक के लिए बाय बाय. आणि आपल्या चॅनलचं नाव तुम्हाला सांगतो मी, अजून ठरलंय नाही ते. तर बघू शकता तुम्ही, आम्ही अशा ह्या 2 गाड्या घेऊन निघालो आहे. एक आहे यामाची FZ आणि ही एक आहे रॉकेट. भाई खलबली मजा देगा. नंतर मी तुम्हाला बोललो होतो, जसं जसं उजेड दिसेल, म्हणजे उजेडमध्ये जसं जसं दिसायला लागेल तसं तुम्हाला मी अपडेट देत राहीन. तर आता मी आलो आहे समगेश्वरला. समगेश्वरला येऊन सुसू करायला थांबलो होतो. काय मोठा विषय नाही आहे, थंडीचा दिवस आहे, पाऊस पण पडतो आहे, सुसूला दर जास्त होते. तर आता आपली ही रॉकेट बघू शकता, हे एक रॉकेट आहे आणि ते दुसरंवालं रॉकेट आहे. तर घेऊन आम्ही चाललो लोणावल्याला. तर व्हिडिओ संपूर्ण बघा. आणि हे आपले इथं रायडर आहेत, दीपक कांबले, साहिल लाखन, त्याच्यानंतर जो आर्यन सनगरे. आम्ही एकत्रच कामाला आहे. तर आम्ही निघालो आहे, असं प्लॅनिंग केलेला बाबा जाऊया काय, तर आम्ही निघालो. आता आम्ही आहे शौचकडेच्या इथे, शौचसाड्याच्या इथे चहा प्यायला थांबलो आहे. तर ते गेलेत, बघूया. ते हसतात मला, मी पहिल्यांदा ब्लॉग बघतोय म्हणून, करतोय म्हणून. तर दाखवतो तुम्हाला पण. केस वगैरे विस्कटलेत ना. इथे तो असा माहिती सिमेंटचा रोड होतो. चोंडी मोठा आणि फक्त तोंडावर पडलं माझ्या. अरे वरती लागतो तो सिमेंटचा रस्ता होतो. हा ते तर ते झालं, पण तिथं 3 स्पीड वगैरे एकदम आले बघ. मला होय होय, मला आडच फाटली माझी. चहा पितोय, तुम्ही पण चहा प्यायला या मस्तपैकी गरम गरम. आता रॉकेट गेलं बघितलं, गाडी बघितली 4 सिलेंडर वाली.
13 किलोमीटर आपण रत्नागिरीवरून आलोय. आता वाजलेत 10:12 झालेत, 10:15 झाले. इथे नाश्ता करायला थांबलो. आता खूप रनिंग केलंय. 215 की 12 किलोमीटर आलोय नॉनस्टॉप. कमरेला चांगले लागलेले आहेत. कमरेचे विसावा करायला थांबलोय आणि नाश्ता करायचो. सकाळी पण लवकर निघालो होतो घरून, त्याच्यामुळे काही खाऊन पण नाही आलो होतो. चहा घेतली होती आणि आता थांबलो. हॉटेल आहे, फॅमिली रेस्टॉरंट. आणि आमच्याकडे 2 आमचे साथीदार तिकडे आम्ही बसलेले आहेत. ह्या गाड्या इथे पार्किंग केलेलं आहे आम्ही. आणि ते तिथे टेबलावर बसलं होतं, ते गायब झालं असते. हे काय बोललं साहिल. भैया 3 मिसल पाव. ऑर्डर देतोय. इडली समोर घे. आणि हा मसाला डोसा आहे. हो मसाला डोसा आहे ना. मसाला डोसा आहे. हा मसाला डोसा आहे. आम्ही 3 मिसळ सांगले आहेत आणि हे भाव डाएट वरती आहेत, त्याच्यामुळे मसाला डोसा पिचवलं म्हणजे जळजळ म्हणायचं. हा बरोबर, त्याच्यामुळे त्यांनी ते मसाला डोसा सांगितला नाही. आता जास्त कोण पाव खाल ना त्याला माझ्याकडून म्हणजे मी पैसे देणार, मग जास्त कोण खाल त्या. अभी मजा आएगा ना भिड़ो. किती खाता बघूया तुम्ही. 80 रुपये मिसळ आहे. 80 रुपये मिसळ आणि आपल्या रत्नागिरीमध्ये काय 40-50 रुपयाला मिळते. सकाळपासून आता मोबाईल बाहेर काढले नाही आहेत ते काय, आता मोबाईल खाल्ला होणार थोडासा. तर मी पण माझा मोबाईल घेतो आणि बघतो. बाय, नंतर बोलूया. मित्रांनो नाश्ता करून झालेला आहे. आवाज येईल ना रे क्लिअर. ते आता मोबाईल घ्यायला लागलेला आहे. नाश्ता करून झालेला आहे सर्वांचा. मिसळ खाली होती आणि आम्ही काय डोसा. आणि आता काय मागवलं आहे फ्रेश लाईम सोडा असं काहीतरी आहे. मी नाव पहिल्यांदाच ऐकतोय, तर बघूया काय मला काय माहिती नाही यातलं. खाल्ली. अजून किती किलोमीटर जायचं आहे आपल्याला. अजून 80 किलोमीटर जायचं आहे आपल्याला. तर तुम्ही पण नाश्ता करून घ्या जर सकाळचा व्हिडिओ बघित असेल तर. आम्ही आता निघालो आहे. ते हेल्मेट वगैरे घालतात आणि निघालो. तुम्ही पण जर आलात तर इथे नाश्ता वगैरे करा. आहे छान आहे मिसळला चव वगैरे. ॲक्च्युली विषय झाला आहे असं ड्रायव्हिंग करताना मोबाईल पकडायला जमत नाही, त्याच्यामुळं फक्त असं कुठं थांबतो तेव्हाच बोलायला जमतं. फक्त रनिंगला असं बोलायला जमत नाही व्हिडिओ बनवायला, त्याच्यामुळे थोडा इश्यू झाला आहे. तर बघूया आता निघालोय. पुढे जर काय व्ह्यू वगैरे चांगला असेल तर आम्ही थांबू, तुम्हाला दाखवून व्हिडिओमध्ये. बाय बाय. नमस्कार मित्रांनो, फायनली आम्ही आलोय. 2 मिनिटाच्या अंतरावरती आहे. आता रूमवरती जाणार आहे. खरंच यार हे मित्र भेटलेत ना, असे भेटलेत. अर्धा तासात येईल असं येईल. 1 तास झालं नॉनस्टॉप गाडी चालवतोय, तरी काय यांचा अर्धा तास होतच नाही आहे.
आता बोलतोय आलोय 2 मिनिटाच्या अंतरावर आहे आणि आता आलोय म्हणजे मला पण असं वाटतंय की गर्दी वगैरे बघतोय ती आहे बऱ्यापैकी गर्दी. आलोय जवळ असं वाटतंय. हे सगळे आता बसले तिथं दमले, त्यांच्या बोचाला फोड आले ना यांचा पण आणि माझ्या पण. असं वाटतंय 4 व्हीलर आणतो चौघं जणांचं बरं झालं असतं, पण काय करणार, जाऊन ते साला गेल्याशिवाय समजत नाही ना. तर तुम्हाला पुढचा व्ह्यू दाखवतो तुम्ही. रायडरच येतात सपासप खाली, सपासप खाली. त्यांच्या काय बोलण्याच्या पलीकडचा हिशोब आहे. तर चला आता आम्ही रूमवर जातोय, बाकीचं पुढे कंटिन्यू करूया. रूमवर जाऊन फ्रेश वगैरे होऊन दाखवतो तुम्हाला. धावानो फायनली रूमवरती आलोय. 309 किलोमीटर झालं टोटल आणि खूप दमलोय. अवस्था बेकार झाली जाम सगळ्यांची. आल्या पहिलं बेडवरती पडलोय. हा एक आर्यन आहे, साहिल आहे. खूप दमलोय यार. 309 किलोमीटर झालं आणि आता आम्ही जरा फ्रेश होतो आणि मग इकडे जाणार आहे. तर भेटूया मग थोड्या वेळात. तब तक के लिए बाय बाय. आई का वर त्या गाड्या बघ पार्किंगला काही पर्यंत लागलेत खाली. मित्रांनो आलो आता आम्ही. चालेल तेपर्यंत जीव निघाला खालून वरती. उटी घेतो मित्रांनो. घेताय ना ओटी? ओटी पण घेतोय आणि चप्पल पण घेतोय. ओटी घेतलेली आहे मित्रांनो. आता जातोय वरती. साहिल कसं वाटतं तुला आता? मस्त एक नंबर. आता एवढं 300 किलोमीटर येऊन सुख काय ते आता बघायला भेटलं इथे येऊन. अजून थोडं फक्त अंतर आहे होय. आणि थोड्या अंतर नंतर देवीचा आशीर्वाद भेटणार आहे आपल्याला. देवीचं दर्शन भेटणार आहे. मजा येते खूप करायला. एवढं 300 किलोमीटर पार करून सुद्धा एवढं असं काय वाटत नाही की दमदार एकदम असं. इथे आल्याच्या नंतर आता पुन्हा एकदा असं कदाचित देवीची कृपा असेल, त्यांनी आम्हाला एवढी काही शक्ती दिली एवढं म्हणजे वरती यायला. सॉरी. आणि अशा तऱ्हेने देवीच्या गाभाऱ्यात जवळजवळ आम्ही येतोय. गर्दी पण खूप आहे तुम्ही बघू शकता. आज रविवार असल्यामुळे गर्दी भरपूर आहे. तर फायनली आम्ही आलोय वरती. बघू शकता तुम्ही.
दीपक सरांनी आम्हाला VIP गेटने आतमध्ये आणलंय. मी आता उद्या येणार. हो मंगळवारी कामावर आहे. फोटो वगैरे काढलाय आम्ही. जातोय आता आतमध्ये. ह्या साहेबांनी आम्हाला VIP गेटने आणलं होतं. मला वाटलं की लगेच होय, पण ते नाही. इथे येऊन लाईनच लावायला लागली. बघा तुम्ही, आम्ही लाईनमध्ये उभे आहे. याने आमचा कंडूबक्षीच केला. कैसा लगा मेरा मजाक? आणि गर्दी पण खूप आहे, बघू शकता तुम्ही. बघा मित्रांनो किती गर्दी आहे ती. इकडे मंदिर आहे आईचं. आणि हे कारला लेणी कोरीव काम केलेलं आहे. आम्ही गेलो नाही आतमध्ये, पण इकडे हे दिसतंय केलेलं. येऊन मन प्रसन्न झालं इथे. आणि बघा गर्दीचा आहे आज. त्या आईचं मंदिर आहे. आम्ही दर्शन वगैरे घेऊन झालंय. आणि हे लेण्यासारखं कोरीव काम केलेलं आहे दगडावरती. आता दर्शन घेऊन चालू आहे खाली. तर जाता जाता सुंदर असा एक व्ह्यू दिसलाय, तो तुम्हाला दाखवतो. बघू शकता तुम्ही किती सुंदर व्ह्यू आहे. आता दर्शन घेऊन चाललो होतो खाली. चलो चलते. प्रसादी आणि एक गॉगल घेतलाय. तर भेटूया, बोलूया नंतर. तर आता आम्ही निघालोय रत्नागिरीमध्ये जायला. कारण जायचं खूप लांब असल्यामुळे आम्ही लवकरच निघालोय. लवकर म्हणजे तसे 7च वाजले. 7 वाजले. लवकर आपल्याला रत्नागिरीला पोहोचायचं आहे. 315 की 320 किलोमीटर झालं होतं इथे येईपर्यंत. तर सर्व निघालो आम्ही आता. आर्यन आहे, साहिल आहे, तो तिकडं दीपक कामले रायडर तयार झाला आहे, बाथरूममध्ये आहे, काय ते करतोय. आणि निघालो आम्ही रूमवरून. चेकआउट करतो आता. तर तुम्ही बघू शकता रूमची हालत काय केली ती. आम्ही दोघेजण इथे होतो. दोघेजण इथे झोपले होते खालती. कारण आपल्याला जास्त खर्च करायचा नव्हता, म्हणून रूम छोटा घेतला होता आणि बेड पण इथेच होता. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. रत्नागिरीत जाताना काय जर लागलं मध्ये बघण्यासारखं तर मी परत दुसरा ब्लॉग बनवेन. तर या ब्लॉग जर आवडला हा तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि तुमच्या भावाला सपोर्ट करा, फुल सबस्क्राईब करा. बाय बाय. नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटूया.